मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासूनच पुण्यात आहेत। खरं तर काल महानगरपालिकेच्या निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर पुढील निवडणुकांची तयारी जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरू केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। खरं तर सध्या अजित पवार जे आहेत ते पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी आहेत आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्या इच्छुकांनी सध्या अजितदादांना भेटण्यासाठी गर्दी केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। हे सगळे जे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले जे इच्छुक आहेत त्यांना अजित पवार भेटतायत आणि आढावा घेत असल्याचं देखील समजतंय। खरं तर सकाळपासून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आणि अजित पवार जे आहेत ते आज दिवसभर या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आगामी महापालिका निवडणुकींचा आढावा घेतील। खरं तर पिंपरी चिंचवडमधील नेते देखील या ठिकाणी आलेले आहेत। दादांना भेटण्यासाठी आलाय। पिंपरी चिंचवडचा आढावा दादा घेत आहेत। काय नक्की आहे पिंपरी चिंचवडचा आढावा? आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांना दादांनी या ठिकाणी वेळ दिलेली आहे। प्रत्येक इच्छुक उमेदवाराची चर्चा करून त्या भागातील त्या प्रभागाची माहिती घेत आहे। त्यामुळे आज पिंपरी चिंचवड आणि भोसरी तिन्ही विधानसभेतले इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की पिंपरी चिंचवडमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, युती होणार नाहीये। ते वरिष्ठांचे निर्णय आहे। ज्या पद्धतीने तुमची तयारी झाली? वरिष्ठांचे जसे निर्णय येईल त्या पद्धतीने आम्ही ग्राउंड लेवलला काम करू। काय असेल पिंपरी चिंचवडमध्ये एकंदरीत चित्र? पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीची ताकद अतिशय चांगल्या पद्धतीची आहे। 32 प्रभागामध्ये 128 उमेदवार तयार तर आहेच, परंतु एका जागी 3 उमेदवार आमचे इच्छुक आहे। म्हणजे झेंडा राष्ट्रवादीचा फडकेल पिंपरी चिंचवड? आम्ही झेंडा पिंपरी चिंचवड शहरावरती राष्ट्रवादीचा लागेल या तयारीने सर्व कार्यकर्ते तयारीत आहे। आपण पाहतोय की पिंपरी चिंचवडचा सगळा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार घेत आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आमचाच झेंडा लागेल अशा प्रकारचं या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते। खरं तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। काय नेते कुठले तुम्ही? पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 11 भोसरी मतदार। उमेदवारी मागताय दादांना? हो, उमेदवारी मागतोय। काय वाटतंय भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये? हायकमांड म्हणजेच अजितदादा पवार यांचा जो निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील। जसं वरच्या लेवलला निर्णय होईल त्या पद्धतीत आमची तयारी आहे। एकत्रित वैयक्तिक तर वैयक्तिक तयारी सगळी झाली। काय तुम्ही उमेदवारीसाठी आला की ताई? कुठून इच्छुक आहे? प्रभाग क्रमांक 11 पिंपरी चिंचवड शहर। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढाई होणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये? तसं म्हणता येणार नाही, मैत्रीपूर्ण लढाई करू असं चाललंय। आता जे वरिष्ठ नेते जे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशा काही कार्यकर्त्यांकडून इच्छा व्यक्त केल्या होत्या। तुम्हाला काय वाटतं आल्या पाहिजेत काय शरद पवारांची आणि अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी? आले पाहिजेत, त्याचा फायदाच आम्हाला होईल। पण आता ते वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। दादांकडे तशी मागणी करणार आहे का? दादांकडे मागणी तर केलेली आहे, पण दादा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। काय दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र यावेत असं वाटतंय? आल्यात तर चांगलंच आहे, पण जो निर्णय दादांचा पवार साहेबांचा होईल ते सर्व कार्यकर्ते मान्य करतील। तुम्ही मागणी करणार आहे का दादांकडे? तशी मागणी केलेली आहे आणि तशी वेळ जर आली तर 100% मागणी करू की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यात तर ताकद वाढणारच आहे शहरात। तुम्हाला पण तसंच वाटतं? येस, आम्हाला पण तसंच वाटतं। आणि खरं म्हणजे तर पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि आमच्यामध्ये ती तीव्र इच्छा आहे की तो परत बालेकिल्ला आम्ही आमच्या राष्ट्रवादीकडे घेणार, असं आमची तीव्र मनापासून इच्छा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की नाना काटे माझ्या बरोबर आहेत। काय सुप्रिया सुळेंचा तुम्हाला फोन वगैरे आलता असं काय समजतंय? की माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। तुमचं मत काय आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजेत का? नक्कीच आमची विभागणी होणार नाही, त्या पद्धतीने आमच्या स्थानिक लेवलला बोलणं चालू आहे। दादांना मागणी करणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावं म्हणून? दादांचे आदेश येतील तसं आम्ही खाली काम करू। दादांना जर आम्ही ग्राउंड लेवलची माहिती दिल्यानंतर दादा देखील ताईंनी जी इच्छा व्यक्त केली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात, पुण्यासाठी की पिंपरी चिंचवडसाठी की दोन्हीकडे? नाही, मला कॉल केला म्हणलं पिंपरी चिंचवड शहरासाठी, पुण्याचं मी कसं सांगू शकतो?
कार्यकर्त्यांकडून पण मोठी मागणी होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर दोन्ही पक्षांना फायदा होईल. कार्यकर्त्यांकडून दोन्ही पक्षाच्या मागणी केली जाते. मात्र वरिष्ठांनी कधीपर्यंत निर्णय घेतील काय वाटतं? देतील आता काही तासापूर्वीच आचारसंहिता चालू झालेली आहे. त्यामुळे नक्कीच आता रोज नवीन घडामोडी आपल्या समोर येत राहील आणि त्या पद्धतीने निर्णय घेतील. वरिष्ठांचे निर्णय आल्यानंतर आम्ही ग्राउंड लेवलला त्या पद्धतीने काम करू. ताईंचा फोन आला तर ताईंनी सांगितलं का असा दादांना निरोप द्या किंवा काय? त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यकर्ते आपापसात चर्चा करून घ्या. मग दादांना बोलणार आहे का आज? ताईंचा फोन आलता किंवा दादांशी बोलणं झालंय? बोलणार आहे, आज बोलणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की सकाळपासून मोठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे. पिंपरी चिंचवडमधील नेते मंडळी जे आहेत ते अजित पवारांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे सगळे इच्छुक आहेत आणि आगामी महापालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि सर्वच पक्षांनी खरं तर मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. इच्छुक महिला उमेदवार असतील किंवा एकूणच पिंपरी चिंचवडमधील जे इच्छुक उमेदवार आहेत ते या ठिकाणी अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढावे असं या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असल्याचं देखील सांगितलं जातंय. नाना काटेंना देखील खासदार सुप्रिया सुळेंचा फोन आला होता आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी चर्चा करून एकत्र लढण्याबाबत निर्णय घ्यावा असं देखील त्यांना सांगण्यात आल्याचं ते सांगतायत. खरं तर आता वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असतील असे खालचे नेते सांगतायत. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढाव्यात असं पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांचं तरी सध्या म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.